नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जे मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं, त्या 31,628 कोटीच्या वाटपाला अखेर जलद गती मिळणार आहे। जलद गतीने हे वाटप होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 31,628 कोटीच्या हे जे वाटप आहे, हे दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरण होणार आहे। परंतु हे का आता हे पैसे येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट जिल्ह्याने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जे अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं, त्या पॅकेज मध्ये आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालं, दिवाळीनंतर त्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण झालं, परंतु अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पॅकेजचं वितरण झालेलं नाही। काही शेतकऱ्यांना पहिला टप्पा भेटलाय, काही शेतकऱ्यांना दुसरा टप्पा भेटायचा बाकी आहे। तर मित्रांनो, या 31,628 कोटीच्या पॅकेज मध्ये आपण जर पाहायला गेलं तर रब्बी पेरणीसाठीच्या आंदोलनासाठी 11,000 कोटी रुपयाची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे। परंतु रब्बी पेरणीसाठी काही शेतकऱ्यांची सगळी कामे ओके आहेत, तरी देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत, किंवा काही शेतकऱ्यांची कामे ओके नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे फार्म आयडी नाही, त्यांच्या आधारला बँक खाते लिंक नाही। आता त्यांच्याकडे फार्म आयडी नसेल तर त्यांना मात्र हे पैसे येणार नाहीत, त्यांना केवायसी करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलेलं आहे। त्यामुळे जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची केवायसी रखडल्यामुळे हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येत नाही। त्यामुळे येणाऱ्या 22 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी। उद्याची तारीख केवायसी करण्याची अंतिम आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। केवायसी जर केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही। त्यामुळे येणाऱ्या 22 तारखेपर्यंत 22 नोव्हेंबर 2022 पर्यंत तुम्ही केवायसी करून घ्या, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। नंतर तुम्हाला केवायसी करता येणार नाही, ते अनुदान वापस सरकारकडे जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या। मित्रांनो, रब्बी पेरणीच्या आंदोलनासंदर्भामध्ये आपण जर बघायला गेलं तर मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी आहे, 4,486 कोटी रुपये रब्बी पेरणीच्या आंदोलनासाठी सरकारने मंजूर केलेला आहे। त्याच्यानंतर विदर्भासाठी 2,500 कोटी रुपये आहेत। त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सुद्धा विभागासाठी बराच सारा निधी सरकारने मंजूर केलेला आहे। परंतु सर्वाधिक निधी जो आहे विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये आपण जर पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे, 638 कोटी 15 लाख रुपये आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या, कारण की केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही। यानंतर मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 7,82,000 शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीच्या आंदोलनासाठी पात्र केलेला आहे आणि जवळपास 652 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बी पेरणीसाठीचं अनुदान हे वाटप झालेलं आहे। परंतु काही शेतकऱ्यांच्याकडे आपला फार्मर आयडी नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झालेलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी आता फार्मर आयडी नसल्यामुळे त्यांची केवायसी यादी आलेली आहे, तलाट्यांकडे यादी आलेली आहे, की सीएससी केंद्रवाल्यांकडे यादी आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमची केवायसी करून घ्या, नाहीतर केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही। त्यामुळे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरण बाकी आहे, वितरण रखडलेलं आहे। परंतु या वितरणाला आता जलद गती मिळणार आहे, अशी माहिती कालच कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6,88,000 शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठीचं अनुदान मंजूर केलेला आहे आणि एवढ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र केलेला आहे। त्यामुळे 608 कोटी 95 लाख रुपयाचं वाटप हे जलद गतीनं होणार आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं जालना जिल्ह्यामध्ये 461 कोटी 15 लाख रुपयाचं वितरण हे जलद गतीनं होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला स्पष्टपणे दिलेली आहे। त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा 2,97,000 शेतकरी आहेत, 341 कोटी 28 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर या सुद्धा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाने दिलेले आहे। मित्रांनो, यानंतर आता हे झालं रब्बी पेरणीसाठीच्या आंदोलनासंदर्भातलं अपडेट। आता रब्बी पेरणीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये यायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर तुमची केवायसी करणं बंधनकारक आहे। तुमच्या खात्यामध्ये अद्याप अनुदान आले नसेल तर तुमची केवायसी करून घ्या। केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही। येणारी 22 नोव्हेंबर 2025 ही केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे। 22 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही केवायसी करून घ्या,
अन्यथा तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही। आता यानंतर आपण जर पाहायला गेलं तर हे झालं रब्बी पेरणीच्या अनुदानासंदर्भामध्ये, परंतु राज्य सरकारने रब्बी पेरणीच्या अनुदानाच्या व्यतिरिक्त 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली होती। आता अतिवृष्टी नुकसान भरपाई 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच बघायला गेलं तर जिरायतीसाठी हेक्टरी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 17,500 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 27,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर केली होती 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत। परंतु ती 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झाली, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जे 31,728 कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये सरकारने मर्यादा वाढवली, 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरची मर्यादा केली आणि जे नुकसान सरकारने दाखवलं होतं त्या नुकसानी सुद्धा डबलचे वितरण जे आहे उर्वरित म्हणजे पहिल्यांदा 70% वितरण झालं, उर्वरित 30% वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबरला झालं मोठ्या प्रमाणामध्ये। त्यानंतर अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर पुन्हा हे वितरण हे होणार आहे, परंतु एकंदरीत 93 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने पात्र केलेलं आहे। त्यानंतर त्या 93 लाख शेतकऱ्यांना 7,300 कोटी रुपयाची ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त 2 हेक्टरच्या मर्यादेऐवजी 3 हेक्टरची मर्यादा सरकारने केलेली आहे। त्यामुळे उर्वरित 1 हेक्टरचे पैसे जलद गतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण होणार आहे आणि हेच आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं नवीन अपडेट। यानंतर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदी ठिकाणी आहेत म्हणजे नदीच्या शेजारी आहेत किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे म्हणजे शेतीत वाहून पीक तर वाहून गेलंच, परंतु त्यांच्या जमीन देखील सुद्धा खरडून गेलेल्या आहे, मग अशा जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पुनर्भरणाकरिता राज्य सरकारने 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 45,000 रुपये म्हणजे जमिनीच्या पुनर्भरणाकरिता हेक्टरी 45,000 रुपये मंजूर केलेले आहेत। जसं की त्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, हिंगोली आहे, म्हणजे असे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे जिल्हे आहेत। जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाईचं वितरण सुद्धा हे थांबलेलं होतं, परंतु काही शेतकऱ्यांकडे फार्म रेडी नसल्यामुळे काही शेतकऱ्यांकडे त्यांची तर वैयक्तिक पंचनामे झाले, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचं केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांनी सुद्धा आपली केवायसी करून घ्या, कारण की तुमच्या खात्यामध्ये हे जमिनी खरडून गेल्याचं जे अनुदान सरकारने मंजूर केलेलं आहे ते अनुदान जमा होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या। हेक्टरी 45,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जमा होणार आहेत, त्यामुळे या सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो जे सरकारने 31,728 कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये रब्बी पेरणीच्या आंदोलनासाठी 11,000 कोटी रुपये, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 7,300 कोटी रुपये आणि उर्वरित 1 हेक्टरची मर्यादा वाढवून देण्यासाठी त्याच्यासाठी 3 ते 4,000 कोटी रुपये आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांच्या जमिनीच्या पुनर्भरणाकरिता जवळपास 300 ते 400 कोटी रुपयाचा असा निधी मंजूर केलेला आहे। म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे सांगितलं आहे की 31,728 कोटी रुपयांपैकी थेट 21,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत आणि उर्वरित पैसे उर्वरित योजनांसाठी लागू केले जाणार आहेत, वापरले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आलेली आहे। परंतु काल कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करून घ्या, कारण की केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, रब्बी पेरणीचं अनुदान असेल हे अनुदान येणार नाही। त्यामुळे आपण ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी तर तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे। तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।